श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज 2 फेब्रुवारी वार सोमवार ही या दिवशी गुरुप्रतिपदा आलेली आहे. हा दिवस दत्त गुरु संप्रदायातील सर्वात मोठा व पवित्र सण असतो. प्रत्येक केंद्रामध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याच दिवशी नरसिंह सरस्वती स्वामींनी गांगणापूर येथे आपल्या निर्गुण पादुकाची पूजा केली होती आणि पादुका ठेवून श्री शैल्यगमन केले होते. बरेच जणांना गांगणापूर येथे जाऊन दर्शन घेणे शक्य होत नाही, पण स्वामी म्हणतात, मी एका जागी नाही तर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे. प्रत्येक झाडामध्ये व तुमच्या हृदयामध्ये मी आहे. म्हणूनच स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच तुम्ही जेव्हा सदैव श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करता त्यावेळेमध्ये तुमच्या जीवनात कधीही नैराश्य राहू देणार नाही. म्हणूनच सदैव तुझ्या ओठावर माझे नाव राहू दे, तुला कधीही नैराश्य येऊ देणार नाही. मग घरच्या घरी स्वामींची सेवा कशी करावी, पूजा विधी, महत्त्व काय आहे, गुरुप्रतिपदा या दिवशी काय करावे, कोणत्या मंत्राचा जप करावा, संकल्प कसा घ्यावा, त्याचबरोबर कोणता अध्याय या दिवशी वाचायचा आहे, कोणते नियम आपल्याला या दिवशी पाळायचे आहे आणि उंबरवट्याच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे या दिवशी, आणि उंबरवट्यावर कोणती वस्तू या दिवशी ठेवायची आहे. या दिवशी उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात, सर्व कामामध्ये यश मिळत असते आणि घरामध्ये पैसा हा येऊ लागतो. सर्व अडचणी ह्या दूर होतात, सर्व कठीण समस्या ह्या दूर होत असतात. म्हणूनच गुरुप्रतिपदा या दिवशी आपल्याला काय करायचे आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका आणि हाईप बटनला नक्की प्रेस करा. तर पहा, गुरुप्रतिपदा हा एक मोठा उत्सव आहे. पुण्यवान तिथीच्या दिवशी सोमवारी सहयोग जुळून आलेला आहे. गुरुप्रतिपदा हा एक पुण्यवान तिथी असून सर्व केंद्रामध्ये स्वामींच्या मोठ्या थाटामाटात ही तिथी साजरी केली जाते. सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गांगणापूर येथे मोठ्या थाटामाटात पूजा केली होती. तर श्री क्षेत्र गांगणापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून त्यांची पूजा केली होती, शैल्यगमन केले होते. हा उत्सव श्री क्षेत्र गांगणापूर येथील मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यामध्ये निर्गुण पादुकाचं दर्शन घेण्यासाठी भक्त गांगणापूरला येत असतात. बरेच जणांना श्री क्षेत्र गांगणापूर येथे जाणे शक्य होत नाही. म्हणूनच गुरुप्रतिपदा या निमित्ताने घरच्या घरी सेवा कशी करावी, तर पहा, स्वामी महाराजांची कोणती सेवा करावी आणि कोणत्या एक मंत्राचा जप कशा पद्धतीने करायचा आहे व त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येईल, सर्व त्रास हे दूर होऊन घरामध्ये पैसा येऊ लागेल. यामुळे श्री नरसिंह सरस्वती श्री स्वामी महाराज यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर आज गुरुप्रतिपदा आहे. या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कलश जो आहे तर तो हातामध्ये घेऊन आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याचं ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे, तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यानंतर 3 वेळा आपल्याला पाणी हातावर टाकून आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. त्यानंतर ईशान्य दिशेला आपल्याला एका पाट्यावर काय करायचं आहे, तर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा श्री गुरुदेव दत्त यांचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे. गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे तर आपल्याला अभिषेक करायचा आहे. दह्याने किंवा पंचामृताने करू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्वामींना आवडणारं मोगरा अत्तर जे आहे तर ते लावायचं आहे. पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. हातामध्ये आपल्याला फूल घ्यायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करून आपल्याला स्वामींच्या चरणी ही फुलं अर्पण करायची आहे. आणि दिवा लावल्यानंतर एक आसन ठेवल्यानंतर आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होण्यासाठी, घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी या दिवशी आपल्याला गुरुचरित्रामधील एक अध्याय वाचन करायचं आहे. 52वा अध्याय वाचन करायचा आहे. यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की महाराजांची मुक्ती होण्याचा आणि शिष्यांना मिळालेला प्रसादच हा भव्य प्रसंग हा 52वा अध्यायामध्ये सांगितल्या गेलेला आहे. या दिवशी 52वा अध्याय पूर्ण केल्यानंतर आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र पठन केल्याचं पुण्यफळ लाभत असते. ज्यांना वाचणं शक्य होत नाही तर त्यांनी यूट्यूबवर लावून पठन करायचं आहे किंवा श्रवण करावं, ऐकलं तरीही चालेल. या दिवशी 108 वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यानंतर सर्वात शेवटी सद्गुरूला वंदन करायचं आहे. ज्या ज्या ठिकाणी
मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. असा उच्चार जो आहे किंवा प्रार्थना जी आहे तर ती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर आपल्याला म्हणायची आहे. कारण आजच्या दिवशी पादुकाची पूजा केली जाते तर ज्या भक्तांच्या मनामध्ये भाव असतो किंवा पूजाविधी व्यवस्थित करतो किंवा मंदिरामध्ये गेल्यानंतर एक नारळ, 3 फुलं किंवा फुलांचा हार स्वामींना अर्पण करत असतो, त्यांच्या जीवनामध्ये दुःख हे नाहीसे होतात किंवा नवस बोलावा. नवस बोलत असताना आपल्या मनातील इच्छा ही स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन आपल्याला बोलायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही या दिवशी सेवा केलीत, यामुळे श्री गुरुदेव दत्त यांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहील. जर तुम्हाला या दिवशी काहीही जमलं नाही तर दिवसभर श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे आपण जी सेवा केलेली आहे किंवा आपण श्रद्धापूर्वक उपासना करतो तर याचं संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते. तर या दिवशी 52व अध्यायामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे तर की जे भक्त आहेत, शिष्य आहेत, तर त्यांना प्रसाद पुष्पाची प्राप्ती होत असते. असं म्हटलं जाते की स्वामींना व दत्तगुरूंना साधी सोपी सेवा केलेली आवडते. आपल्या मनामध्ये क्रोध नसावा, राग नसावा, शांत मनाने त्यांची पूजा करावी, तरच आपल्याला स्वामी हे आशीर्वाद देत असतात. तर त्यांना सोने चांदी किंवा कोणत्याही वस्तू आवडत नाही. त्यांनी त्यांच्या भक्ताने जी केलेली सेवा आहे किंवा पूर्ण श्रद्धेने नामस्मरण करत असतो त्यांच्या वाट्याला दुःख येत नाही. तीच श्रद्धा पाहून तुझ्यावर मी प्रसन्न होतो असे स्वामी म्हणत असतात की मी गेलो नाही म्हणून असं समजू नका. मी भक्तांच्या हृदयात राहत असतो, त्यांच्या मनामध्ये राहत असतो. डोळ्यातील 2 थेंब पाणी किंवा पूर्ण श्रद्धेने केलेले नामस्मरण हेच श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्त आहेत. ही भक्ती सुद्धा स्वामी अतिप्रेमेने तुम्हाला स्वीकार करत असतात. म्हणून श्रद्धापूर्वक जी आपण देवाला हाक मारत असतो ती स्वामीपर्यंत नक्की पोहोचत असते. या मंगलमय वातावरणामध्ये गुरुप्रतिपदेच्या दिवशी स्वामींची जी काही पूजा केली जाते त्यामुळे वर्षभर घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होत असते. जेव्हा तुम्ही एखाद्या केंद्रामध्ये जाता तर तिथे गेल्यानंतर आपल्याला 3 फुले घेऊन जायचे आहे. त्यातील 1 फूल घरामध्ये आणायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये वर्षभर पैसा हा कधीच कमी पडत नाही. गांगणापूर येथे माधुकरीला खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला गांगणापूर येथे जाणं शक्य होत नसेल तर या दिवशी आपण जे अन्न बनवत आहात किंवा चपाती, भाजी, वरण भात बनवत आहात तर त्यातील 1 घास आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे, ब्राह्मणाला खाऊ घालायचा आहे, एखाद्या गरीब व्यक्तीला खाऊ घालायचा आहे. या दिवशी मुख्य उंबरवट्यावर संध्याकाळी किंवा सकाळी एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. यामुळे घरातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि सर्व कामामध्ये आपल्याला यशही मिळत असते. या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी कुत्र्यालाही एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर पहा, आपण दत्तगुरूंच्या फोटोमागे किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोमागे बघत असतो 4 कुत्रे आणि 1 गाय बघत असतो. त्याचबरोबर दत्तात्रेयाच्या मागे औदुंबराचं झाड आहे, त्याचीसुद्धा आपण पूजा करत असतो. त्यालासुद्धा खूप महत्त्व आणि पूजनीय, प्रथम पूजनीय म्हटलं गेलेलं आहे. कारण यामध्ये दत्ततत्व जे आहे तर ते भरपूर प्रमाणात जागृत अवस्थेत असते. तर पहा, यातील गाय म्हणजे पृथ्वीचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे आणि 4 जे कुत्रे आहेत तर त्याला श्वान म्हटले गेलेले आहे. किंवा जे 4 वेद आहेत तर यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 वेद म्हणजे 4 कुत्रे आणि जे गाय आहे तर त्यांना असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणूनच उद्याच्या दिवशी जर आपण कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातली तर नक्कीच याचं पूर्ण फळ जे आहे तर ते तुम्हाला लाभत असते. त्याचबरोबर आपल्याला दत्तगुरू यांचे आशीर्वाद देखील प्राप्त होत असतात. तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर संध्याकाळी किंवा तुम्ही सकाळीही 12 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी तुम्ही 9 ते 10 वाजेपर्यंत कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालू शकता. तर आपल्याला या दिवशी लवकर उठून काय करायचं आहे, दत्तात्रय गुरु यांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्व घरामध्ये गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे. तर या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला किंवा औदुंबराच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर औदुंबराच्या झाडाखाली आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मनोमन प्रार्थना करायची आहे आणि एक कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, साखर टाकायची आहे, थोडीशी हळद आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एका वाटीमध्ये लाल आणि पिवळे तांदूळ करून घ्यायचे आहेत. कारण की उंबराच्या झाडाला कधीही पांढरे तीळ अर्पण करू नये, लाल किंवा पिवळे तांदूळ अर्पण करायचे आहेत.
आणि जे जल आणलेलं आहे तर त्यामध्ये ह्या वस्तू टाकून जर आपण जल अर्पण न करता वेळेस दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत असाल तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होत असतात. म्हणूनच असं म्हटलं जाते की औदुंबराच्या झाडाखाली या दिवशी प्रार्थना किंवा नामस्मरण केले तर 1000 पटीने आपल्याला फळ हे प्राप्त होते. गुरुचरित्र पारायण केले इतकं पुण्यफळ आपल्याला लाभत असते. म्हणूनच या दिवशी या उंबराच्या झाडाला आवर्जून हे पाणी अर्पण करावं आणि हे तांदूळ अर्पण करावे. यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येत असते आणि सद्गुरू श्री दत्तगुरू यांचा आशीर्वाद जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते.